बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओचं थंबनेल पाहिल्यानंतर एव्हाना तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या विषयाचा अंदाज आलाच असेल। मी इकडे तिकडे जास्त न फिरता थेट विषयावर येतो, थेट मुद्द्यावर येतो। भाजपा बॅकफूटवर आहे। होय, भाजपा बॅकफूटवर आहे आणि ही गोष्ट तुम्ही आम्ही सांगत नाही आहोत। ही गोष्ट स्वतः भाजपचे अंतर्गत सर्वे आणि काही इंग्लिश मीडिया देखील सांगत आहेत। आणि हे काही वेगळं नव्याने सांगायची गरज नाही। काल परवाच लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। त्या निकालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। पण एक लक्षात ठेवा, भाजपा जो बॅकफूटवर आहे ही तुमची आमची जबाबदारी आहे शिवसैनिकांनो। हा मोमेंटम आपल्याला असाच धरून ठेवायचा आहे। हा मोमेंटम हातातून सुटता कामा नये। भाजपा बॅकफूटवर आहे, आपल्याला धरून ठेवायचंय पुढच्या 3 महिन्यापर्यंत। कारण विधानसभेच्या निवडणुका अतिशय तोंडावर आहेत। केव्हाही सप्टेंबर नंतर केव्हाही आचारसंहिता लागू शकते आणि भाजपा बॅकफूटवर आहे। हा किती पटीने बॅकफूटवर आहे हे आज तुम्हा सर्वांशी चर्चा करण्यासाठी या व्हिडिओच्या मार्फत मी आलेलो आहे। लक्षात घ्या, खरं तर याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकांनंतरच झाली होती। शिवसेनेला म्हणजे तुम्हा आम्हाला आपण खरं तर विजयाचं तितकंसं सेलिब्रेशन केलं नाही। याचं कारण तुम्हाला सांगतो। मुंबई उत्तर पश्चिमची जागा जिथे वायकरांनी कशा प्रकारे अनैतिक विजय घडवून आणला होता, कीर्तीकरांची जागा चोरली। ठाण्यामध्ये झालेलं बोगस मतदान, ठाण्यामध्ये वाटलेला अमाप पैसा आणि ठाण्यामध्ये झालेलं बोगस मतदान हे जवळपास 1.25 लाखांच्या पुढे। याचे अनेक पुरावे तुम्हा सर्वांसमोर येतीलच, फार लवकर येतील आणि कदाचित ते कायदेशीररित्या देखील जातील पुढे। त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाटलेला अमाप पैसा उघडमध्ये त्याचे व्हिडिओ आलेले आहेत आणि तशा प्रकारची इलेक्शन कमिशनकडे कायदेशीर याचिका देखील झालेली आहे। हातकणंगलेमध्ये तुम्ही पाहू शकता काय झालं। या 3-4 जागांचा तो जो झालेला पराभव खरं तर आपल्या जास्त जिव्हारी लागला, त्यामुळे तितकंसं सेलिब्रेशन झालं नाही। पण खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, या अशा कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेचा विजय फार मोठा आहे। तो विजय नाकारता येत नाही। आज तुम्हाला ज्यावेळेस 28 जागा लढलेला भाजप 9 जागांवर येऊन ठेपलेला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्ष हा बॅकफूटवर आहे। आणि सोबतीला असलेली शिंदे टोळीच्या निवडून आलेल्या 6 जागा, 7वी जागा चॅलेंजवर आहे आणि 7वी जागा पुन्हा शिवसेनेकडे ती 10वी जागा म्हणून येणार आहे, वायकरांची जागा। त्यामुळे शिंदे टोळीच्या 6 जागा खऱ्या अर्थाने या 6च्या 6 जागा या देखील भारतीय जनता पक्षाच्याच आहेत। म्हणजे भाजपचे 9 अधिक हे 6 असे 15 खासदार मी पकडतो खऱ्या अर्थाने। आता लक्षात घ्या, शिंदे टोळी जर एकट्याने कुठे गेली ना, तर शिंदे टोळीला सगळीकडे डिपॉझिट गमवावं लागेल। इतकी घाणेरडी अवस्था शिंदे टोळीची आहे आणि हे स्वतः शिंदे टोळी जाणते। हे काही वेगळं सांगायची गरज नाही। शिंदे टोळीचे निवडून आलेले 6च्या 6 हे भारतीय जनता पक्षाचेच खासदार आहेत असं तुम्ही समजू शकता। फक्त चिन्ह शिवसेनेचं वापरलं गेलं। आता मूळ विषयावर येतो। सध्याचा द इंडियन एक्सप्रेसला यांनी दिलेल्या मुलाखती, JP नड्डांची मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो। कशा प्रकारे वापरा आणि सोडून द्या, म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण आपल्या मराठीत फार प्रचलित आहे। भारतीय जनता पक्षाची एक वृत्ती राहिलेली आहे, वापरायचं। जोपर्यंत आपण एखाद्या ठिकाणी कमजोर आहोत तोपर्यंत तिथल्या स्थानिकांना वापरून घ्यायचं, स्वतः मजबूत झाल्यानंतर त्या स्थानिकांना संपवून टाकायचं। जसं शिवसेनेचा वापर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी केला होता। तुम्ही ही क्लिप पहा, अगदी 1-1.5 महिन्यापूर्वीची आहे आणि याच्यावरून अनेक गोष्टी पुढे वाढणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी यांची मातृसंस्था म्हटली जाते, भाजपचे अध्यक्ष काय म्हणाले की ह्या RSSचा आता आम्हाला काही उपयोग नाही। आता ज्यावेळेस आम्ही कमजोर होतो त्यावेळेस आम्ही RSSची मदत घेतली, आता आम्हाला RSSच्या मदतीची गरज नाही। एकदा JP नड्डांचं हे वाक्य ऐका, त्याच्या पुढे मी माझं याच अनुषंगाने असलेलं विश्लेषण करतो। चर्चा करायला नागपूर गाठत, संघाशिवाय भाजपची काडीही हलत नाही असं बोललं जायचं। पण 2014 पासून हे चित्र बदललं। मोदी शहांच्या उदयानंतर संघ काहीसा बाजूला पडला। मोदी शहा दिल्लीतच निर्णय घेऊ लागले। त्यामुळेच की काय, सध्याचे भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत आता संघा वाचून अडत नाही असं सुचवलंय। पाहूया नड्डा काय म्हणाले। शुरू में हम अक्षम होंगे, थोड़ा कम होंगे, RSS की जरूरत पड़ती थी, आज हम बढ़ गए हैं, सक्षम है तो बीजेपी अपने आप को चलाती है। पाहिला JP नड्डा काय म्हणाले।
यालाच आम्ही म्हणतो गरज सर्व आणि वैद्य मरो. अशाच प्रकारचं काम शिवसेनेसोबत देखील यांनी केलेलं आहे. आता द इंडियन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे पी नड्डा अनेक काही गोष्टी म्हणून गेले. महाराष्ट्रात शिवसेनेविषयीचा उल्लेख पण त्यांनी केलेला आहे. पण नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेत तुम्हा सर्वांना सांगायला मला अतिशय आनंद होतोय की ह्यांनी स्वतःचाच आकडा 55 ते 65 पर्यंतचा लावलेला आहे. भारतीय जनता, खरं तर अनेक शिवसैनिकांची याविषयीची मतमतांतर असू शकतात की हा एवढा 65चा आकडा खूप झाला, कारण ह्यांनी जो अंदाज लावलेला आहे तो लोकसभेच्या निकालाच्या अनुषंगाने लावलेला आहे. पण निकालानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय बदल घडलेले आहेत. त्यामुळे हा 65चा आकडा आता 65वर राहणार नाही. पण तरी देखील त्यांचा स्वतःचा आकडा आपण 55 ते 65चा पकडला. 55 ते 65च्या आकड्यामध्ये मराठा फॅक्टर हा फार मोठ्या प्रमाणात असणार आहे. लक्षात घ्या, बुडत्याचा पाय आणखी खोलात कसं म्हणतात, म्हणजे एखाद्या गोष्टीतून काही शिकण्यापेक्षा ते वेडाने पिसाटलेली लोक कशी असतात, वेळ लागलं तर आणखी कुठेतरी काट्याकुट्यात पळत सुटायचं, तसं भारतीय जनता पक्षाची अवस्था झाली. वेळामध्ये हा आणखी काट्याकुट्यात पळत सुटलाय. भारतीय जनता पक्षाने काय केलं, लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांना त्यांनी जे धारेवर धरायचा प्रयत्न केला, म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षाला एवढ्या खाली आणण्याचं काम याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचा हातभार फार मोठा आहे, हे नाकारता येत नाही. मराठा फॅक्टर, कारण मराठ्यांना फसवलं गेलेलं आहे. एक मराठा बांधव म्हणून माझी स्वतःची मनातली एक भावना तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन सुपीक डोकं लावून मराठ्यांना फसवलं गेलेलं आहे. ज्यावेळेस 2019चं ज्यावेळेस सरकार संपत होतं त्याही वेळेस मराठ्यांना दिलं गेलेलं 16% आरक्षण हे खरं तर कायद्यात बसणारच आरक्षण नव्हतं. तरी देखील घाई देऊ केलं, जेणेकरून येणारं सरकार येईल, पुढची 5 वर्ष पाहून घेता येईल. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते कोर्टात पाठवला आणि आरक्षण रद्द करून घेतलं. आता तुम्ही पहा, 10% ज्यावेळेस आरक्षण द्यायचं नाटक केलं त्याही वेळेस गुणरत्न सदावर्तेची पत्नी जयश्री पाटील, मला वाटतं जयश्री सदावर्ते पाटील, जे काही नाव असेल, त्यांना देखील कोर्टात पाठवलं. पुन्हा त्याच्यावर चॅलेंज झालं. त्यानंतर तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांनी वाशीपर्यंत आणला मराठ्यांचा मोर्चा, मुंबईच्या वाशीपर्यंत आणला मराठ्यांचा मोर्चा, परत पाठवला आणि छत्रपतींची शपथ घेऊन त्यांनी, मला वाटतं छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं की होय मी मराठ्यांना आरक्षण देऊ करतो, आणि उपोषण सोडवलं होतं. आता खरं तर जी जरांगे पाटलांची भूमिका आहे, आता उपोषण नाही इलेक्शन, ही अतिशय योग्य भूमिका आहे, अतिशय योग्य भूमिका. कारण लक्षात घ्या, वारंवार फसवलं जातंय, वारंवार मराठ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला, या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की आणखी काट्याकुट्यात जे पळत चाललेले आहेत, तुम्ही लाडची वाक्य पहा, प्रसाद लाडची वाक्य किंवा प्रवीण दरेकरांची वाक्य पहा, नितेश राणेची वाक्य पहा, नारायण राणेंची वाक्य पहा, यांच्या तोंडी कायम एकेरी उच्चार मनोज जरांगे पाटलांचा, आणि नको ते शब्द मनोज जरांगे पाटलांवर वापरले जात आहेत. ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार असाल, मोठी माणसं असाल तुम्ही, मनोज जरांगे पाटील कदाचित तुमच्या समोर लहान असतील, फार छोटे असतील तुम्हा सर्वांच्या समोर, पण लक्षात घ्या, इथे मनोज जरांगे पाटील हे महत्वाचे नाहीत. त्यांनी जो विषय घेतलेला आहे तो महत्वाचा आहे, आणि तो सामाजिक विषय आहे, तो मराठा समाजाच्या भावनांशी निगडित आहे, मराठा समाजाच्या भावनांशी. आणि महाराष्ट्रात मराठा समाज हा करोडोंच्या संख्येने आहे, करोडोंच्या संख्येने, जवळपास 5 कोटचा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे, 5 कोटचा. मग अशा वेळेस भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे मराठ्यांना अशा प्रकारे फाट्यावर मारायचं काम करतोय, तो प्रकार पाहता हा जो 65चा आकडा हा यांच्या कुठल्या अंतर्गत सर्वेने सांगितलेला आहे, हा आकडा देखील खाली उतरू शकतो. मी तुम्हाला मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हा 75च्या खाली उतरणं हे फार गरजेचं आहे. 2019चा आकडा तुम्हाला माहिती आहे 105 जागांचा, 2014चा मला वाटतं 122 जागांचा भारतीय जनता पक्षाच्या, 122 जागा, त्यानंतर 105 जागा, म्हणजे भारतीय जनता पक्ष दोनही सलग निवडणुकांमध्ये 100च्या पार राहिलेला आहे. ही शृंखला कुठेतरी तुटणं गरजेचं आहे. शृंखला आहे ही शृंखला जर तुटली गेली नाही तर तोपर्यंत छोटे छोटे पक्ष किंवा कार्यकर्त्यांची शृंखला इतर पक्षातली तुटत जाते.
कारण तेवढी इन्कमिंग केली जाते, तेवढी भरती केली जाते आणि शेवटी कार्यकर्ता असेल, स्थानिक नेते असतील, हे फार महत्वाचे असतात त्या भागामध्ये पक्षाची मूठ भक्कम ठेवण्यासाठी. आपण म्हणतो कार्यकर्ता नेते गेले नाही तर काही फरक पडत नाही, असं काही नाहीये, फरक तर पडत असतो. कारण ते स्थानिक भागामध्ये आपापली वोट बँक किंवा आपापली पॉकेट्स मजबूत ठेवत असतात. ज्यावेळेस यांच्या सत्तांची शृंखला कायम राहते त्यावेळेस मात्र या स्थानिक शृंखला तुटत राहतात आणि इतर पक्ष कमजोर होत असतात. जसा भारतीय जनता पक्ष हा तिसऱ्यांदा सरकारमध्ये आलेला आहे, त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये ह्याचा आपला त्रास होणार. जशा ह्या संस्था वापरल्या जातात, ईडी, सीबीआय सारख्या, इन्कम टॅक्स सारख्या ह्या संस्था वापरल्या जातात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वापरलं जातं खरं पाहायला गेलं तर. ह्याच्याही पलीकडे जाऊन जर बोलायचं झालं तर भारताच्या न्याय व्यवस्था देखील किती धड वागतायत, तुम्ही पाहताय सगळं. या न्याय व्यवस्थांनी न्याय व्यवस्थांसारखं वागावं. त्यांच्यावर जर सरकारचे अशा प्रकारचे प्रेशर राहिले तर भविष्यात न्याय कुणाकडनं मिळणार? जर सरकारच अन्याय करत असेल तर मग ते ब्रिटिश गव्हर्नमेंट काय वाईट होतं? जर आपलीच माणसं, फक्त फरक एवढा असेल त्यावेळेसची चमडी गोरी होती, आता आमच्यासारखी चमडी असणार, हा एवढाच काय तो फरक. त्यांच्याही पेक्षा भयानक तर हे आत्ताचे चमडीवाले आहेत, गेंड्याच्या चमडीवाले. का कुणास ठाऊक, ह्या भावना आहेत माझ्या. आता विचार करा, ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये हे जे वातावरण चालू आहे, तुम्ही पहा पोलीस प्रशासन, अगदी एखाद्या व्यक्तीने, अगदी तुम्हाला काल परवाचं एक उदाहरण देतो. एक ट्विटरवर गजाभाऊ नावाचं एक अकाउंट आहे, ट्विटर अकाउंट आहे गजाभाऊ नावाचं. त्याने देवेंद्र फडणवीसाचा एक फोटो अफजल खानाच्या रूपात दाखवला आणि चेहरा देवेंद्र फडणवीसाचा दाखवला, तर त्याच्यावर FIR झाली. पण तसेच कित्येक फोटो शरद पवार साहेबांचे, उद्धव साहेबांचे भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल हँडलवरून येतात, त्याच्यावर मात्र कुठलीही कारवाई नाही, फक्त गजाभाऊवर कारवाई. तुम्ही हे लक्षात घ्या, हे पोलीस प्रशासन कसं वापरून घ्यायचं याचा उत्तम हा नमुना आहे. खरं तर त्या गजाभाऊला माझ्याकडनं एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो, कारण असले निडर, मी शिवसैनिक म्हणणार नाही, ही शिकलेली तरुण पोरं, हे शिवसैनिक असतील नसतील मला माहित नाही, पण ही शिकलेली तरुण पोरं ज्यावेळेस आपली कर्तव्य जाणतात आणि निडरपणे जाणतात त्यावेळेस मात्र वाटतं खरंच तरुणाईच्या हातात देशाच्या सत्ता एखाद वेळेस गेलेल्या पाहिजेत. तरुणाईच्या हातात खरंच देश सुतासारखा सरळ होऊन जाईल, तरुणाईच्या हातात मिळाली पाहिजे देशाची सत्ता, महाराष्ट्राची सत्ता. पण महाराष्ट्रामध्ये सध्या सांगतो ही शृंखला तुटणं हे फार गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या प्रशासनांचा वापर करून हे जे पक्ष, हे टोळ्यांचं वगैरे मी काहीच सांगणार नाही, पण हे भारतीय जनता पक्षासारखे निर्ढावलेले पक्ष आणखी निर्ढावत जातील. त्यासाठी हे तुटणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ताच्या वेळेस भारतीय जनता पक्ष हा खरंच 55 ते 65च्या आतमध्ये जाऊन अडकेल. तसं जर झालं तर शिंदे टोळी आणि अजित पवार टोळीचं तितकंसं महाराष्ट्रामध्ये अस्तित्व नाही. त्यांच्याकडे जरी आमदार, खासदार, आमदारांची संख्या असली तरी ते आमदार किती टिकतील भारतीय जनता पक्षाच्या टेकूशिवाय याची आज तुम्ही खात्री देऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे यांचा जास्तीत जास्त आकडा हा 100च्या आतमध्ये राहू शकतो. 100च्या आतमध्ये, 80-90-100 पर्यंत विजयाचं गणित भारतीय जनता पक्ष यावेळेस बनवू शकत नाही. पण त्यासाठी आपल्याला आपला मोमेंटम तसाच ठेवणं फार गरजेचं आहे. महाविकास आघाडी म्हणून आपलं सरकार भविष्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राच्या गादीवर बसेल त्यावेळेस आपण ज्या गोष्टींना आता ज्या गोष्टींना आपण हात घालतोय, विशेषतः मराठा आरक्षणासारखे मुद्दे, या सर्व गोष्टींवर आपल्याला पॉझिटिव्हली पुढे जावं लागेल. अनेक गोष्टी आहेत आणि मराठा आरक्षणाविषयी तुम्हाला विशेष सांगतो, मनोज जरांगे पाटलांना जितका हा भारतीय जनता पक्षाने त्यांचे सोडलेले पाळीव श्वान जितकं जास्त बोलतील तितकं भारतीय जनता पक्षाचं जास्त नुकसान होणार आहे. पण हे कदाचित त्यांना कळत नसेल. ते काट्याकुट्यात जास्त पळत सुटणं हे भारतीय जनता पक्षाच्या खरं तर अंगलट येणार आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. RSSचा एक फॅक्टर फार मोठा आहे. दुसरं जे मी सांगितलं मराठा आरक्षणानंतर RSS फॅक्टर यासाठी सांगतो कारण RSS यांची जी मातृसंस्था आहे, या मातृसंस्थेला जे शेवटच्या क्षणात दुखावलं गेलं त्याचा परिणाम त्यांना लोकसभेमध्ये भोगावा लागलेला आहे. RSSचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे याच्या बाबतीत दुमत नाही, पण ह्या RSSचं नेटवर्क भारतीय जनता पक्ष स्वतःसाठी जे वापरून घेत होता, आता खरंच त्यांना यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेतही किती मदत मिळेल हे सगळ्यात मोठं एक गुपित आहे. ते जरा पाहायचंय नेमकं काय होणार आहे त्यावेळेस. अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो.
संघाबरोबरची यांची फाटाफूट आहे. नड्डांचं विधान मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आणि मुळात अजित पवारांना घेतल्यामुळे ह्यांच्यामध्ये तर विशेष नाराजी मला पाहण्यास येते. कारण मी मागे ते विवेक साप्ताहिकाचं सांगितलं तुम्हाला, ऑर्गनायझर ह्या त्यांच्या मुखपत्रात तुम्हाला सांगितलं. त्यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत आणि मोहन भागवतांनी देखील आपली मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्यामुळे अजित पवार असतील किंवा इतर भ्रष्टाचारी नेते असतील या सगळ्यांना घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ह्यांना विशेष फटका पडलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देखील हे विशेष आवडलेलं नाही. त्यामुळे येत्या विधानसभेत त्यावेळेस त्याला ठीक आहे, मोदींचा चेहरा पाहून बऱ्याच जणांनी न राहून सुद्धा भारतीय जनता पक्षाला किंवा केंद्रातल्या मोदी सरकारकडे बघून त्यांच्या बगलवच्च्यांना मतदान केलं. पण महाराष्ट्राच्या विधानसभेचं गणित हे तसं नाही. ज्यावेळेस विधानसभेला मतदान दिलं जातं त्यावेळेस स्थानिक आमदार स्थानिक गोष्टींसाठी निवडून दिला जातो, स्थानिक आमदार. आणि या सगळ्या बाबतीत यावेळेस महाराष्ट्रातली जनता तशाच प्रकारचा निर्णय घेईल याची तुम्ही आज खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे हे 50-55 आकडे हे अतिशय बोलके आकडे आहेत. मराठा आरक्षणाविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांची उपोषण नाही तर इलेक्शन ही भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. कारण तुम्ही पहा, या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात चांगला फटका जर कुठे पडला असेल तर तो मराठवाड्यातच पडला, विशेषतः जालना बीडच्या आसपासच्या प्रदेशामध्ये. तुम्ही बीडचं उदाहरण घ्या, तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण घ्या, हाबाडे, त्याच्यानंतर जालन्याचं उदाहरण घ्या. तुम्ही रावसाहेब दानवेंना पडताना पाहिलेलं आहे, पंकजा मुंडेंना पडता, अशा अनेक गोष्टी आहेत. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष मराठ्यांनी सपाट करून टाकला. आणि विशेष म्हणजे फोडाफोडीचं हे जे राजकारण त्यांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, विशेषतः हे राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष आवडले नाही. कारण महाराष्ट्रातले 2 प्रमुख मराठी पक्ष फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रातली जनता कदापि विसरणार नाही. कारण हे मराठी पक्ष म्हणजे महाराष्ट्रातले 2च स्थानिक पक्ष आहेत देशाच्या राजकारणामध्ये, का एनसीपी शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची शिवसेना. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातला पक्ष नाही जो महाराष्ट्राचं विशेष नेतृत्व केंद्रामध्ये करतो. आणि त्याही पक्षांना या फडणवीसांनी जे फोडलं, आणि हीच खऱ्या अर्थाने फडणवीसांची उतरती कळा आहे. मी पुन्हा येईल या आपल्या पंक्तींना खरं करून दाखवण्यासाठी महाराष्ट्रातले पक्ष फोडणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष आवडलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये यावेळेस 55-60चा किंवा 65चा जो आकडा येतोय, खरं तर महाराष्ट्रातली जनता आणि विशेषतः मराठा समाज या 65ला पण कसं 45च्या आतमध्ये, म्हणजे मूळ जे भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे आमदार निवडून यायचे तेवढ्या आमदारांपर्यंत कसा ढकलला जाईल याचीच पूर्णपणे तयारी करत आहे. अनेक गोष्टी आहेत. लोकसभेनंतर ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचं तोंड सुटलंय, विशेषतः जरांगे पाटलांवर ते पाहता त्यांची अनेक विधानं मी इथे लिहून घेतलीत. काय काय शब्द, पण ठीक आहे ते शब्द मी आता वापरत नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही. शेतकऱ्यांना जे वाऱ्यावर सोडलं गेलेलं आहे, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, धान पिकाचं उत्पन्न असेल, विशेषतः विदर्भाचं, या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या पाहता शेतकरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठी किती यावेळेस उभा राहील. कारण शेवटी फसवणूक ही काही काळापुरती असू शकते, ती लॉंग टर्म असू शकत नाही. किती वेळ तुम्ही फसवाल. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाला तुम्ही हमी भाव देऊ शकला नाहीत. आणि विशेषतः कांद्याची निर्यात बंदी हा तर अगदी ज्वलंत असा विषय आहे. तुम्ही पाहिला असेल दिंडोरी विधानसभेने काय करून दाखवलंय, का केंद्रीय मंत्र्याला खाली आपटलाय. दिंडोरी विधानसभा म्हणण्यापेक्षा माफ करा, दिंडोरी लोकसभेने भास्कर भगरे गुरुजींना कशा प्रकारे त्यांचा विजय झालेला आहे. कारण हा सगळा दिंडोरी लोकसभा असेल, नाशिक असेल, हा सगळा कांदा निर्यातदाराचा भाग आहे तो. आणि विशेषतः नाशिकच्या विधानसभा, नाशिकमध्ये यावेळेस भारतीय जनता पक्ष एक विधानसभा जिंकून दाखवावी. सुरुवात नांदगाव पासून करावी, सुहास कांदे पासून, ज्याला कांद्याचा विषयच माहिती नाही. हे ठाकरेंना अडकवण्याच्या नादामध्ये खरं तर फडणवीसांनी खरं तर स्वतःचाच गेम वाजवून घेतलेला आहे. याच्यात तर मला दुमत दिसत नाही. असो, पण भारतीय जनता पक्षाला या 65 पर्यंतच अडकवण्यामध्ये, म्हणजे 75च्या आत भारतीय जनता पक्ष राहिला. महाराष्ट्रातली सत्ता ही महाविकास आघाडीच्या हातामध्ये अलगद येणार आहे. आपण आपला कुठेही प्रयत्न थांबवायचा नाहीये, कुठेही प्रयत्नामध्ये कमी पडू द्यायची नाही. इतकंच सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.